मी या विषयावरती बघा की मुळात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली किंवा नियंत्रणाखाली राम मंदिराचं संपूर्ण कारभार चालतो। जर त्यांना असं वाटत असेल की ज्यांची श्रद्धा खोटी आहे याचा अर्थ जे शेकडो करसेवकांनी तिथे बलिदान दिलं त्या बलिदानाचा ते अपमान करतायत। ते खोटे लोक होते का ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी बलिदान दिलं? जर तुम्हाला राम मंदिरचा कारभार करणं जमत नसेल तर त्याच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनेकडे आणि संस्थेकडे द्याव्यात त्यांनी। आम्ही तुम्हाला राम मंदिराचा कारभार उत्तम प्रकारे करून दाखवतो। आज राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हाती आहे आणि ही चोरांची भाषा आहे। ते जे महाशय बोलतात ही चोराची भाषा आहे आणि चोराच्या मनात चांदणं असतं त्या पद्धतीने ते बोलत आहेत। जो पडलेला आहे तो त्या खजिन्यावर पडलेला आहे, ज्याला मराठीमध्ये खजिनदार म्हणतो आपण, ते कोषाध्यक्ष आहेत। तो खजिना लुटलाय तुमचा आणि तुम्ही म्हणता मी राजीनामा देणार नाही, कठीण आहे खरं तर। ब्युरो रिपोर्ट HN नेटवर्क।